किरण म्हणून आहेत, म्यूट करताना. ओके. मौलाना नसरुल्ला हसनने आपल्या हातातल्या गुलाबाची पाकळी तोडून ओठांजवळ नेऊन त्यावर फुंकर मारली. मग ती गुलाबाची पाकळी त्याच्या पायाजवळ गुडघे मुडपून बसलेल्या माणसाच्या ओंजळीत टाकली. त्या माणसाने ती गुलाबाची पाकळी आपल्या दोन्ही डोळ्यांना लावली. त्यानंतर त्या पाकळीचे चुंबन घेऊन जिभेवर ठेवली. नसरुल्लाने आपला उजवा हात पुढे केला. त्या माणसाने त्याच्या हाताचे चुंबन घेतले. मग नसरुल्लाने ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटले. तो माणूस उठून बाजूला गेला. त्यानंतर दुसरा माणूस पुढे आला आणि तो सुद्धा मौलानाच्या आसनासमोर गुडघे मुडपून बसला. मौलाना आपल्या तंबूच्या बाहेर एका लाकडी आसनावर बसला होता. त्या आसनावर रेशमी कापड अंथरले होते. त्याच्यापासून ठराविक अंतर राखून त्याचे खासगी रक्षक उभे होते. धर्म परिवर्तन करण्यात आलेले सगळे गुलाम समोर बसले होते. त्या गुलामांमध्ये बसलेल्या एका स्त्रीकडे नसरुल्लाचे लक्ष गेले. ती तिच्या मांडीवरच्या रडणाऱ्या बाळाला जोजावत होती. ते छान गुबगुबीत बाळ होते. नसरुल्लाने क्षणभर त्या बाळाकडे पाहिले. मग आपल्या आसनाच्या बाजूला उभ्या असलेल्या आपल्या रक्षकाकडे नजर टाकली. तो रक्षक आसनाच्या मागे गेला. थोडे पुढे होऊन मौलानाच्या उजव्या खांद्याजवळ येऊन झुकला. आजा, आजा, मी पण येतो सोबत. नको, माधोबांनी डोळे मोठे करत म्हटले. का नको? रानाची वाट आहे, त्यामुळं एक शूर योद्धा तुमच्यासोबत असायलाच पाहिजे ना? देवाजी म्हणाला. माधोबांना त्याच्या बोलण्याचे हसू आले. तोपर्यंत शिवा उठून त्या दोघांपर्यंत पोहोचला होता. माधोबा देवाजीला म्हणाले, असं म्हणजे तू शूर योद्धा आहे असं म्हणायचंय का तुला? ह्यात काही शंका आहे का? देवाजीने आपले खांदे उंचावत म्हटले. थोडे पुढे होऊन मौलानाच्या उजव्या खांद्याजवळ येऊन झुकला. इथून पुढे आपण पाहू. मौलाना त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. त्या रक्षकाने होकारात्मक मान हलवली. मग तो बसलेल्या कैद्यांमधून चालत सगळ्यात शेवटी गेला, त्या स्त्रीजवळ. हात पुढे करून तो तिला म्हणाला, त्याला माझ्याजवळ दे. त्या स्त्रीने लगेच आपल्या बाळाला मागे ओढून आपल्या छातीशी कवटाळले. ती भीतीने लटपटत होती. नाही, मी माझं बाळ देणार नाही. दे, तो रक्षक शांतपणे म्हणाला. नाही, नाही देणार. तुम्ही माझा धर्म बदलला. मी तुमची कैदी आहे, गुलाम आहे. तुम्ही सांगाल ती सगळी कामं मी करीन, पण माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेऊ नका. तुझा मुलगा सुरक्षित राहील, दे त्याला, तो रक्षक म्हणाला. नाही, ती राजी होत नव्हती. आता त्या रक्षकाने तिला मागणी केली नाही. त्याने थेट त्या बाळाला हिसकावून घेतले. ती स्त्री त्या बाळाला सोडायला तयार नव्हती. तिने त्या रक्षकाचे पाय पकडून ठेवले होते. ती आक्रोश करत होती. मोठमोठ्याने ओरडत होती, माझं बाळ मला द्या, माझं बाळ मला द्या. ते बाळ सुद्धा रडत होते. ती त्या रक्षकाला ओढत होती. त्या रक्षकाने जोराने त्या स्त्रीच्या तोंडावर लाथ मारली. ती मागे फेकली गेली. तो रक्षक त्या बाळाला घेऊन जाऊ लागला. ते बाळ प्राणपणाने रडतच होते. ती स्त्री उठली आणि पुन्हा आपल्या बाळाला घेण्यासाठी धावू लागली, पण तिला आता दुसऱ्या रक्षकांनी पकडले. ती ओरडू लागली, माझं बाळ मला द्या, माझं बाळ. त्या रक्षकाने त्या बाळाला मौलानाच्या हाती दिले. मौलानाने त्या बाळाला आपल्या एका हातात पकडत मांडीवर ठेवले. मग गुलाबाचे फूल त्याच्या अंगावरून फिरवत तो हसला. फुलाच्या मौसूत पाकळ्यांनी गुदगुल्या झाल्याने ते बाळ रडणे थांबवून हसले. नसरुल्ला बाळाला फुलाने खेळवू लागला. त्या बाळाने देखील त्या फुलाला मुठीत पकडले. तेही त्याच्याशी खेळू लागले. रडणारे बाळ अचानक शांत झाले. असे लोकांना दर्शवत मौलाना म्हणाला,
पहा, पहा, बाळ रडायचं थांबलं. माझ्या जवळ येऊन यानं रडणं थांबवलं. याचा अर्थ खुदाने याला नेक कामासाठी पाठवलं आहे. हा मुलगा इस्लामचा परचम बुलंद करणार, आपल्या तलवारीच्या जोरावर मशहूर होणार. मी याला घडवणार, याचे संगोपन मी करणार. नसरुल्लाच्या बाजूला उभा असलेला त्याचा शिष्य मुल्ला जहूरने लगेच त्याचे बोलणे उचलून धरले. माशाल्लाह, माशाल्लाह, काफी नेक ख्याल है हजरत आपला. मौलानाने स्मित केले. मग एक दीर्घ श्वास घेऊन तो काहीसे मोठ्यानेच ओरडला, आजपासून याचे नाव दिलावर खान. त्याच्या 50 रक्षकांनी भाले जमिनीवर आदळत त्या बाळाचे स्वागत केले. दिलावर, दिलावर, दिलावर. मुल्ला जहूरने टाळ्या वाजवल्या. मौलानाने त्या बाळाचे चुंबन घेतले आणि एक हात वर केला. त्या रक्षकाने जळणाऱ्या निखाऱ्यावर तापत असलेली एक सळई एका बाजूला कापडाने पकडून मौलानाला दिली. त्या सळईच्या तोंडावर एक शिक्का होता. तो शिक्का प्रत्येक गुलामाच्या हातावर उमटवण्यात येणार होता. त्याने सुरुवात त्या बाळापासून केली. त्या बाळाच्या हातावर त्याने तो तावून लाल झालेला शिक्का उमटवला. चटका लागताच ते बाळ मोठ्याने ओरडले. आपल्या बाळाला होणाऱ्या वेदना त्या माऊलीला तिथे लांब बसून सुद्धा जाणवल्या. ती देखील मोठ्याने किंचाळली. ते बाळ तर इतके रडत होते की त्याचा आवाज देखील निघत नव्हता. नसरुल्ला मात्र हसत होता. हसत त्याने रक्षकाकडे पाहिले. बाळ घे आणि त्या स्त्रीकडे दे, अशी खूण केली. तो रक्षक पुढे आला. त्याने ते बाळ घेतले आणि तो त्या स्त्रीकडे निघाला. त्या स्त्रीने त्या रक्षकाची आपल्यापर्यंत येण्याची वाट पाहिली नाही. तिने आपल्याला पकडून ठेवलेल्या रक्षकांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि ती त्या बाळाला घेण्यासाठी धावत गेली. तिने त्या रक्षकाच्या हातून ते बाळ लगेच घेतले. त्याच्या भाजलेल्या त्वचेवर रडत रडत फुंकर मारू लागले. ते बाळ सारखे रडत होते. तिने देखील त्याला कवटाळून हंबरडा फोडला. त्या शिक्क्यामुळे त्याची त्वचा गोलाकार जळाली होती. त्या छोट्याशा जीवाला अनेक दिवस त्या वेदना सहन कराव्या लागणार होत्या. ती त्या बाळाला छातीशी कवटाळून तिथून निघू लागली. रुको! मौलानाच्या आवाजाने ती थांबली, वळली. सिर्फ 3 दिन तक ये बच्चा तुम्हारे पास रहेगा. 3 दिन के बाद तुम्हें बेच दिया जाएगा. तिने धक्का लागल्यासारखे पाहिले. एक बार मौलानाकडे आणि मग आपल्या बाळाकडे. तिची छाती जोरजोराने धडधडू लागली होती. शुक्रमान अल्लाचे, त्यांच्या कृपेने तुझा मुलगा राज करणार आहे. ती स्त्री काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तिने आपल्या बाळाला छातीशी कवटाळून ठेवले होते. फक्त 3च दिवस ते तिच्या जवळ राहणार होते. मग कधीही ती त्याला भेटू शकणार नव्हती. इथे आपलं हे प्रकरण संपलंय. आता 7वं प्रकरण सुरू होतंय. देवाजीने कुऱ्हाड उजव्या हातात घेऊन गोल गोल फिरवली आणि वेगाने झाडाच्या दिशेने फेकली. ती कुऱ्हाड झाडावर असलेल्या ढोलीत रुतली. अचूक निशाणा लागल्याच्या आनंदात देवाजीने मोठ्याने आरोळी ठोकली. आहा! हर्षोल्लासित होत तो झपकन वळला आणि जमिनीवर झाडाला टेकून बसलेल्या माधोबांकडे पाहत म्हणाला, आजा, बघितला माझा निशाणा? माधोबांनी हसून मान हलवत त्याचे कौतुक केले आणि म्हटले, होय होय, बघितला. तू एक तरबेज निशाणेबाज आहेस. देवाजी हसला. मग त्याने शिवाकडे पाहिले. सुरुवातीला शिवाच्या चेहऱ्यावर स्मित होते, पण जशी देवाजीची दृष्टी त्याच्यावर पडली तसे अचानक शिवाने भाव बदलले. त्याने आपल्या चेहऱ्यावरचे हास्य ओढून घेतले आणि मान वळवली. बिचारा देवाजी निराश झाला. माधोबांनी त्या दोघांचे चेहरे निरखले. त्यांना यावेळी त्यांच्या नातवाबद्दल वाईट वाटत होते. देवाजीने मान वळवली आणि तो त्या ढोलीतून कुऱ्हाड काढण्यासाठी झाडावर चढला. ते निबिड जंगलात आले होते. आता हवेतला गारवा हरवू लागला होता. हळूहळू सूर्य डोक्याकडे सरकत होता. त्यामुळे थकवाही जाणवू लागला होता. म्हणून
ओढ्याकाठी थांबून पाणी पिऊन त्यांनी क्षणभर बसण्याचा निर्णय घेतला होता. देवाजीने त्या ढोलीतून कुऱ्हाड काढली आणि खाली उडी टाकली. तो परत माधोबांकडे आला. त्यावेळी शिवा लघुशंकेसाठी त्यांच्यापासून थोडा लांब एका झुडपाआड गेला होता. देवाजी माधोबांजवळ बसला. खरे तर त्याला गहिवरून आले होते. त्याने आपला कंठ आवळला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. आजा, पाहिलं ना तू? अजिबात बोलत नाहीये शिवा. केवढा रुसून बसलाय. मी कितीदा माफी मागितली, पण माफ करायला तयारच नाहीये तो. मला तर करमतच नाही त्याच्याशिवाय. खूप वेळा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, पण तो एकही शब्द बोलत नाहीये. शिवाप्रती देवाजीचे प्रेम माधोबांना ठाऊक होते. त्यामुळे ते त्याच्या भावनांची तीव्रता देखील समजत होते. पण ते त्यांच्या नातवासाठी काहीही करू शकत नव्हते. त्यांनी विषण्ण होऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि खांदा दाबत म्हटले, तुम्ही मुलं मोठ्या योद्ध्यांसारखी शूर असली तरी अजून लहानच आहेत. त्यामुळे रुसणं, चिडणं आलंच. पण मला खात्री आहे, शिवाला तुझी मैत्री दिसते आणि जसा तो तुझा बालपणीपासूनचा मित्र आहे, तसाच त्याचा देखील तू बालपणीपासूनचा मित्र आहेस. त्यामुळं तोही फार दिवस तुझ्याशी अबोला ठेवू शकणार नाही. मग समजावणीच्या सुरात ते पुढे म्हणाले, हे बघ, काही गोष्टी वेळेवर सोडून द्यायच्या असतात. देवा, वेळ आपोआप ते ठीक करते. तो विसरेल सगळं आणि तुझ्याशी बोलेल सुद्धा. तू प्रामाणिकपणे वाट पहा. देवाजीने सहमतीदर्शक मान हलवली. त्याला त्याच्या आजोबांचे म्हणणे पटले होते. त्याने शिवा गेला त्या दिशेकडे पाहिले आणि कुऱ्हाडीच्या दांड्याला हातात गोल फिरवत तो खेळत राहिला. तेवढ्यात अचानक काहीतरी सळसळ जाणवली. देवाजीने कान टवकारले. अलगद माधोबांकडे पाहिले. अगदी हळू आवाजात तो कुजबुजला, आजा, काही ऐकू येतंय का तुला? माधोबांनी होकारात्मक मान हलवली आणि झुडपांकडे पाहिले. तिकडून येतोय तो आवाज, माधोबा हळूच म्हणाले. त्यांनी जवळ पडलेला दगड उजव्या हातात पकडला होता. निश्चितच काहीतरी धोका होता, पण तो त्यांच्या नजरेत दिसत नव्हता. देवाजी उठला आणि हातातली कुऱ्हाड छातीशी धरून हळूच पावले टाकत तो आणखी पुढे झाला. तो शूर योद्ध्याप्रमाणे लगेच सज्ज झाला होता. शिवा बेसावध होता. लघुशंका आटोपल्यावर तो एका झाडाखालची बोरे वेचत होता. देवाजीने त्याच्याकडे पाहिले व मग ते झुडपांकडे. ती झुडपांमधली सळसळ शिवाकडेच सरकत होती. देवाजीने हळू आवाजात हाक दिली, शिवा. देवाजीने अगदी हलकेच मारलेली ती हाक त्या झुडपांमध्ये लपलेल्या प्राण्याला ऐकू गेली होती. ती सळसळ थांबली आणि गुरकावण्याचा आवाज झाला. शिवाने वळून पाहिले. देवाजीने त्याला पटकन हात दाखवून सावध राहण्याचा इशारा केला. त्या प्राण्याच्या गुरकावण्यावरून त्या प्राण्याची ओळख आता देवाजीला झाली होती. त्याने आपल्या हातातली कुऱ्हाड घट्ट पकडली. हळूच मागे पावले टाकत तो माधोबांजवळ जाऊ लागला. त्या प्राण्याला त्रास न देता आपण निघून जावे असा त्याचा विचार होता. त्याने शिवाला देखील इशारा करत हळूच पावले टाकत येण्यास सांगितले. शिवा त्याप्रमाणे अलगद पावलांचा आवाज न करता सरकू लागला. पण तेवढ्यात तो त्या प्राण्याच्या दृष्टीस पडला. तो प्राणी झुडपानाडून वेगाने निघाला आणि चित्कारत शिवाच्या दिशेने झेपावला. झुडपानाडून बाहेर आल्यावर त्याची भव्यता स्पष्ट दिसली. त्याचा आकार फार मोठा होता. त्याचे दोन्ही दात बाहेर होते. अगदी धारदार आणि टोकदार पिवळसर दात. ते एक रानटी डुक्कर होते. देवाजीने हाक मारली, शिवा. देवाजीच्या हाक मारण्याआधी शिवा धावू लागला होता. ते डुक्कर त्याच्या मागे धावत होते. माधोबा देखील उठून तिकडे आले, पण ते एका ठिकाणी थांबले. त्यांना त्यांच्या शिष्यांवर विश्वास होता. शिवाच्या बचावासाठी देवाजी धावत होता. धावताना तो ओरडत होता, शिवा, सरळ धावू नको, वळ. डुकराला लगेच वळता येत नाही. शिवाने तसेच केले. धावता धावता तो अचानक वळला. डुक्कर मात्र सरळ धावत गेले. पाय घसरत आपला वेग कमी केल्यावर ते पुन्हा वळले आणि शिवाच्या मागे धावू लागले. रानवाटेच्या बाजूला काटेरी झुडपे होती.
त्यामुळे शिवाला आता पुन्हा त्या डुकराला चकमा देणे शक्य नव्हते. अशात त्याचा वेगही मंदावला. त्याच्या जखमा ठणकू लागल्या होत्या. त्या डुकराने लवकरच शिवाच्या आणि त्याच्यामधले अंतर पार केले. ते आता शिवावर झडप घेऊन त्याच्या कमरेत आपले धारदार दात खुपसून त्याला घायाळ करणार होते. तितक्यात मागून धावणाऱ्या देवाजीने मोठ्याने हाक मारली, "वळ शिवा! बाजूला झुडपात शिर, लवकर!" शिवा लगेच बाजूला झाला. बाभळीच्या झुडपात गेला. त्याच्या अंगात काटे रुतले, पण त्या डुकराच्या धारदार दातांपेक्षा ते श्रेयस्कर होते. शिवा अचानक वळल्याने ते डुक्कर घसरत गेले. यावेळी त्याला देवाजी दिसला. आता त्याने शिवाकडे न धावता देवाजीचा वेध घेतला. देवाजी धावू लागला. ते डुक्कर देवाजीच्या मागे वेगाने धावू लागले. त्याचा वेग देवाजीपेक्षा जास्त होता, त्यामुळे ते भराभर अंतर कापत होते. देवाजी देखील प्राणपणाने धावत होता. त्याच्या हातात कुऱ्हाड होती, पण वळून वार करणे हिताचे नव्हते. ते डुक्कर शक्तिशाली होते. कुऱ्हाड मारण्याआधीच त्या डुकराने देवाजीच्या पोटावर जोरदार हल्ला केला असता. आता फक्त शक्ती उपयोगात येणार नव्हती, हे देवाजी जाणून होता. त्यामुळे तो सरळ धावत गेला. त्याच्यासमोर आंब्याचे मोठे झाड होते. तो असाच धावत राहिला तर तो जाऊन त्या झाडावर आदळणार होता. देवाजी वळला नाही. तो आणखी वेगाने त्या झाडाच्या दिशेने धावला. जसे ते झाड जवळ आले तसे त्याने झाडाच्या खोडावर उजवा पाय टेकवून एक कोलांट उडी घेतली. ते डुक्कर मात्र सरळ जाऊन त्या झाडावर धडकले. धुरळा उडवत ते विव्हळले. ते उठणार तितक्यात त्याच्या छातीच्या पिंजऱ्यात कुऱ्हाडीचे पाते घुसले. रक्ताची चिळकांडी उडाली. ते डुक्कर मोठ्याने चित्कारले आणि एकसारखे चित्कारतच राहिले, अगदी कर्णकर्कश आवाजात. देवाजी मात्र तिथे नव्हता. त्या डुकराच्या छातीचा वेध त्याने हवेतूनच घेतला होता. तो जमिनीवर कोसळण्याआधीच त्याने कुऱ्हाड मारून फेकली होती. त्यानंतर तो जमिनीवर पडून घरंगळत गेला आणि एका खड्ड्यात पडलाच असता, पण त्याने त्या खड्ड्याचे काठ पकडून ठेवले. त्याचे संपूर्ण शरीर त्या खड्ड्यात होते. तो शिकाऱ्यांनी सावजाला अडकवण्यासाठी बनवून ठेवलेला खड्डा होता. त्या खड्ड्याला पाचोळ्याने झाकण्यात आले होते. त्यात त्यांनी खाली टोकदार बांबू लावले होते. देवाजीचा हात सुटला तर तो त्या खड्ड्यात पडून मरणार हे निश्चित होते. तेवढ्यात तिथे शिवा पोहोचला. त्याने लगेच आपला हात पुढे केला. "हात पकड." देवाजीने मात्र शिवाचा हात पकडला नाही. एव्हाना माधोबा देखील तिथे पोहोचले होते. "मी तुझा हात पकडणार नाही," देवाजी म्हणाला. "मग मरशील," शिवा म्हणाला. "चालेल, जास्त हट्टी बनू नकोस, हात पकड," शिवा म्हणाला. तू मला माफ केलं असं म्हण, मग मी हात पकडतो," देवाजी म्हणाला. "हात पकड देवा," काहीसे रागानेच शिवा उद्गारला. "नाही," देवाने देखील ठळकपणे सांगितले. शिवाने माधोबांकडे पाहिले. त्याला अपेक्षित होते की माधोबा देवाजीला त्या खड्ड्यातून बाहेर काढेल, पण त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले आणि ते त्या डुकराकडे गेले. त्याच्या छाती रुतलेली कुऱ्हाड काढू लागले. शिवा पुन्हा देवाजीकडे वळला. "देवाजी, हात पकड. काठची मात्री घसरत चाललीये, तू पडशील." "तुला फक्त माफ केलं इतकंच बोलायचंय माझ्या दोस्ता." शिवाने क्षणभर विचार केला. मग म्हटले, "ठीक आहे, केलं माफ. आता ये पटकन." देवाजीच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. त्याने लगेच शिवाचा हात पकडला आणि आपले शरीर वर ढकलून तो बाहेर आला. त्याने शिवाला घट्ट मिठी मारली. शिवाने देखील त्याला आलिंगन दिले. आपल्या मित्राच्या आलिंगनातून बाहेर येत गहिवरलेल्या आवाजात देवाजी म्हणाला, "यापुढं मरेपर्यंत असा आबोला नकोय शिवा." शिवाच्या देखील डोळ्यात पाणी दाटले होते. त्याने अलगद स्मित करत त्या अश्रू भरल्या नेत्रांमधून थोडे अश्रू टपकू देत होकारात्मक मान डोलावली. माधोबा त्यांची मैत्री पाहून भारावून गेले होते. त्यांच्या दोन्ही श्रेष्ठ शिष्यांमध्ये निर्माण झालेली कटुता आता कायमची नाहीशी झाली होती. देवाजी पटकन त्या मृत डुकराकडे गेला. त्याच्या माथ्यावरून प्रेमाने हात फिरवून तो त्याचे आभार मानू लागला. "तुला स्वर्गात जागा मिळो.
तुझ्यामुळं आज माझा मित्र मला परत मिळाला. शिवा आणि माधोबा त्याच्या त्या वाक्यावर ठसका देत हसले. त्या हिंस्र पशुला मारून ते तिघे आता मसाई पठाराजवळील एका खोल दरीत प्रवेशले होते. सूर्य माथ्यावर आला होता, पण तरीही उन्हे तिथे पुरेशी पोचत नव्हती. त्यामुळे वातावरणात गारवा होता. बहुतेक आपण काशा वैदूच्या ठाण्याजवळ आलोय, होय ना माधोबा? शिवाने विचारले. त्याने आता देवाजीच्या खांद्यावर हात ठेवला होता. त्यांच्यातला अबोला म्हणजे फक्त एक कडवट स्वप्न होते, असे दोघांना वाटत होते. ते तो काळ पूर्णपणे विसरून गेले होते, अगदी क्षणभरात. होय, अगदी जवळ पोहोचलोय. आता फक्त थोडंच अंतर चालायचंय आपल्याला. माधोबांनी शिवाच्या प्रश्नाचे उत्तर दिले. काही वेळात ते त्या दरीतील एका निमुळत्या वाटेने चालू लागले. एका वेळी एकच माणूस चालू शकेल अशी ती वाट होती. सगळ्यात पुढे माधोबा होते, मध्ये शिवा आणि मागे देवाजी. त्याने हातात कुऱ्हाड सज्जच ठेवली होती. थोडे अंतर चालत गेल्यावर कावळ्यांचा आवाज कानी पडू लागला. अचानक कावळ्यांची संख्या वाढल्याचे त्यांना जाणवले. संपूर्ण जंगलात त्यांना एकही कावळा दिसला नव्हता आणि या ठिकाणी मात्र असंख्य कावळे. जणू कावळ्यांचे एक वेगळे राज्यच होते ते. झाडांच्या उंच शेंड्यांवर मोठमोठी गिधाडे देखील बसली होती. कावळ्यांच्या गिधाड्यांच्या विष्ठेचा आणि पिसांचा थर जमिनीवर पडला होता. त्यातून उठणारा, नाक सुन्न करणारा दर्प सर्व दूर पसरला होता. त्या तिघांनी लगेच नाकाला हात लावले. थोडे पुढे गेल्यावर त्यांना ससे, माकडे आणि घुबडे मरून पडलेली दिसली. अर्थात फक्त त्यांची हाडे आणि सांगाडेच शिल्लक होते. कावळ्यांनी आणि गिधाडांनी सारे मांस फस्त केले होते. हे सारे दृश्य माधोबांनी कित्येकदा पाहिले होते, पण शिवा आणि देवाजीसाठी हे नवीन, तसे आश्चर्यचकित करणारे होते. देवाजीने माधोबांना विचारले, एवढी जनावरं कशी काय मेली असतील राजा? काशा वैदूमुळं, माधोबा म्हणाले. काय? दचकून दोघांनी एकाच वेळी विचारले. माधोबा चालताना सांगू लागले, होय, माणसांना वेगवेगळ्या आजारांपासून वाचवण्यासाठी काशा वैदू नवनवीन औषधी तयार करत असतो. त्या औषधांची चाचणी तो आधी या जनावरांवर करतो. दोघे कान टवकारून ऐकत होते. माधोबा पुढे म्हणाले, त्याचे काही प्रयोग यशस्वी होतात तर काही अयशस्वी. त्या अयशस्वी प्रयोगात जे प्राणी मारले जातात त्यांना तो इकडे आणून टाकतो. ते दोघे चालता चालता थांबले. धक्का बसल्यासारखे त्यांनी एकदा त्या हाडांवरून नजर फिरवली. शिवाने त्या कावळ्यांकडे पाहिले. त्याला काहीतरी उमगले. आत्ता आलं ध्यानात माधोबा, त्या कावळ्यांना आणि गिधाडांना आयतं खायला मिळतं, म्हणून त्यांनी काशा वैदूला आपला स्वामी बनवलंय, होय ना? म्हणून ते त्याच्यासोबत गावात येतात, देवाजीनेही विचारले. माधोबांनी वळून त्या दोघांकडे पाहिले, हळूच स्मित केले आणि पुन्हा चालू लागले. चालता चालता म्हणाले, होय, पण इतकंच ते कारण नाही. मग? पुन्हा एकदा दोघांनी एकाच वेळी विचारले. काशा वैदू त्या पक्ष्यांना फार जीव लावतो, त्यांच्याशी बोलतो, त्यामुळे ते सारे पक्षी त्याचे मित्र बनलेत. आणि कदाचित आणखीनही काही कारण असेल, बहुतेक त्याची विद्या, पण त्याबद्दल मला खात्रीशीर काही ठाऊक नाही. ते दोघे चालताना गहन विचारात हरवले होते. पक्ष्यांना वश करता येईल अशी कोणती विद्या असेल का नक्की काशा वैदूकडे? बहुतेक हाच विचार दोघे एकाच वेळी करत असावेत. माधोबा अचानक थांबल्याने त्याच्या मागून चालणारा आणि विचारात गर्क असलेला शिवा माधोबांना धडकला आणि शिवाला देवाजी दोघे भानावर आले. काय झालं आजा? का थांबलास? देवाजी पुढे आला. त्याच्यासोबत शिवा देखील पुढे आला. पुढे येऊन दोघेही स्तब्ध होऊन पाहत राहिले. ते त्या दरीच्या मधोमध पोहोचले होते. तिथेच एका विशाल एक छोटीशी गुहा होती. त्या गुहेतून सातत्याने माकडांचा चित्कार ऐकू येत होता. ही काशा वैदूची गुहा? इथून आत जायचंय आपल्याला? पण लक्षात ठेवा,
आत गेल्यावर कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही. दोघांनी सहमतीदर्शक मान हलवली आणि माधोबाच्या मागून ते गुहेत शिरले. गुहेतून जळपट वास येत होता. केसांना आगीत टाकल्यावर येतो तसा दुर्गंध. ती गुहा फार मोठी नव्हती. लगेच त्यांना काशावैदूचे यज्ञकुंड दिसले. तिथेच एका खडकावर काशावैदू बसला होता. अतिवृद्ध हडकुळा माणूस. तो एका लाकडी पळीने प्राण्यांची चरबी यज्ञकुंडात टाकत होता. स्वतःच्या जटा कापून त्यांचीही आहुती देत होता. ते करताना तो कसले तरी मंत्र पुटपुटत होता. त्याचे डोळे सोडता सर्वांग भस्माने लेपले होते. तो अत्यंत भयावह दिसत होता. त्याचा तो अवतार पाहताना शिवा आणि देवाजीने आपले श्वास रोखून ठेवले होते. त्यांच्या पोटात भीतीने एकवार गोळा उठला होता. पण त्या शूर मुलांनी हळूहळू हिंमत एकवटली. माधोबांनी त्या दोघांना एका ठिकाणी बसण्याचा इशारा केला. ते दोघे हळुवारपणे बसले. माधोबा देखील आपले धोतर सावरत बाजूला बसले. शिवा आणि देवाजी त्या गुफेत सर्वदूर भरभर नजर दौडवत होते. तिथे बांबूंच्या पिंजऱ्यांमध्ये ससे, घुबडे आणि माकडे कोंडलेली होती. ते चित्कारत होते. त्यांच्या त्या गोंधळाचा काशावैदूवर काहीच परिणाम होत नव्हता. तो त्याच्या तंत्रात अगदी लीन झाला होता. बराच वेळ त्याचा तो अघोरी यज्ञ चालला. शेवटी त्याने आपल्या गालावर चाकूने रेघ ओढली. त्याच्या शरीरावरच्या जखमांमध्ये आणखी एका जखमेची भर पडली. त्याने त्या जखमेतून येणारे रक्त बोटांवर घेतले आणि यज्ञकुंडात शिंपडले. असे त्याने 3 वेळा केले. मग मोठ्याने ओरडून त्याने देवी कालभैरवीला हाक मारली. आई कालभैरवी, तौर तम्रतुला कान उंब संभह कामनी. तो मोठमोठ्याने ओरडत होता. त्याची ती भाषा वेगळीच होती. ते मंत्र आणि त्यांचे उच्चारण त्या तिघांना उमगत नव्हते. फक्त आई कालभैरवी एवढाच शब्द त्यांना उमगला होता. काशावैदू डोळे मोठे करून वेगाने त्या मंत्राचे पुनरुच्चार करू लागला. अतिशय वेगाने. शरीरातली सगळी ताकद त्याने आपल्या घशात एकवटली होती. बहुतेक त्याच्या त्या मंत्रांचा परिणाम होऊ लागला होता. आता त्या यज्ञातला अग्नी लाल होताना दिसू लागला होता. पण तो फार काळ टिकला नाही. तो फडफडून लगेच विझला. काशावैदूला ते आवडले नाही. तो अतिशय संतापला. मोठ्याने काहीतरी बरळला. आपल्या त्या अनोख्या काठीवर उजव्या हाताने तोल देत उठला. थरथरणाऱ्या डाव्या हाताने मोठा दगड उचलला आणि त्या यज्ञात फेकला. तो कमालीचा संतप्त दिसत होता. बहुतेक त्या यज्ञात त्याला अपयश आले असावे. त्या गुफेत असलेल्या कालभैरवीच्या मूर्तीजवळ काठी टेकवत जाऊन त्याने देवीच्या डोक्यावर मळलेली हळद आपल्या उजव्या पंजात घेतली आणि चेहऱ्यावरच्या ताज्या जखमेवर लावली. तो त्या मूर्तीसमोर काही वेळ संतापाने बडबडत राहिला. बोट नाचवत देवीला काहीतरी ठणकावून सांगून तो वळला आणि पाय आपटत त्या तिघांकडे आला. देवाजी आणि शिवाला पाहून त्याचा संताप हळूहळू विरला. तो जाऊन एका खडकावर बसला आणि हातानेच शिवाला जवळ येण्याची खूण केली. शिवा त्याच्या पुढे गेला. काशावैदूने शिवाच्या डोक्याची पट्टी सोडली आणि केळीच्या पानात बांधून ठेवलेला लेप त्याच्या जखमांमध्ये भरला. मग शिवाच्या डोक्यावर हात ठेवून त्याने त्याच्याकडे पाहिले. काशावैदूच्या डोळ्यांमध्ये हास्य दिसत होते. पण ओठ मात्र विलग झाले नव्हते. ते समाधानाचे हसू होते. एका लहान मुलाला मृत्यूच्या कराल दाढेतून खेचून आणल्याचे समाधान. मग त्याने शिवाच्या पाठीवर थोपटले. या धरतीला तुझी गरज आहे, त्याला तुझी गरज आहे, एवढे बोलून त्याने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्याच्या हाताला चरबीचा गंध होता. तो नाकात जाऊ नये म्हणून शिवाने कसा तरी श्वास रोखून ठेवला. त्यानंतर काशावैदूने देवाजीकडे पाहिले. त्यालाही आपल्याजवळ बोलावले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याला काहीतरी जाणवले. त्याने किंचित हास्य केले, पण तो काही बोलला नाही. त्या दोघांनी काशावैदूच्या पायांवर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि ते मागे झाले. काशावैदू उठला आणि त्याने
देवीच्या पायाजवळचे शेंदूर दोघांच्या कपाळी लावले. मग माधोबांच्या कपाळावर शेंदुराचे ते बोट पुसून तो म्हणाला, माधोबा, बस आणखी 2-4 वर्षेच तुला इकडे यावं लागणार. त्यानंतर तूच लोकांचे जीव वाचव. तुला औषधांची जाणकारी झालीये ना, ते ज्ञान लोकांसाठी वापर. माधोबा लगेच म्हणाले, वैदू बाबा, तुम्ही आहात ना, मग ते काम तुम्हीच चांगलं करू शकता. काशा वैदू काहीसा फणफणत म्हणाला, मी काय अमर वाटलो का तुला? जाणार मी लवकरच. त्याने काठी दुसऱ्या बाजूला घेत तिच्यावर तोल टाकत पुढे म्हटले, माझी शक्ती संपते, मी जाणार आहे, जाणार आहे मी. असं बोलू नका वैदू बाबा, माधोबा हळहळत म्हणाले. अरे, कुठवर ताणून धरू मी? ही ज्योत एक दिवस मावळणारच आणि तो दिवस जवळ येतोय. त्याने शिवाकडे पाहिले. मला दिसतंय, स्पष्ट दिसतंय. माझ्या मुडद्याला पहिला हात याच पोराचा लागणार. शिवाकडे काहीसा झुकून तो म्हणाला, मला पुरू नकोस, जाळू पण नकोस. माझं मांस खाऊ दे गिधाडांना आणि कावळ्यांना. लक्षात ठेव, विसरू नकोस. माधोबांना गहीवरून आले होते. काशावैदू कधीच हवेत बोलणार नाही हे त्यांना आजवरच्या अनुभवांतून ठाऊक होते. ते लगेच काशावैदूच्या पायाजवळ झुकले. असं काही पण बोलू नका बाबा, तुम्ही आहात म्हणून कित्येकांचे जीव वाचतात आणि कित्येक जीव माझ्या प्रयोगानं मरतात सुद्धा. त्यांची पण हाय मिळतेच की. याची शिक्षा मिळणार मला. तडफडून मरणार मी. तप्तसळ्या वाट पाहतायत माझी. ते हाल हाल करून मारतील मला. भोगेन मी. इथंच भोगून मरीन. वैदू बाबा. माधोबांना काशा वैदूची किंमत ठाऊक होती. अनेक वेळा महामार्यांमध्ये त्याने कितीतरी गावे वाचवली होती. असा देव माणूस निघून गेला तर लोकांचे प्रचंड हाल होणार हे निश्चित होते. शिवाय काशावैदू आणि माधोबा यांच्यात अधिक स्नेहाचे संबंध होते. त्या स्नेहामुळे काशावैदूचे शब्द माधोबांना तीव्र वेदना देत होते. ते पुन्हा काकुळतीला येऊन म्हणाले, असे अपशब्द वापरू नका वैदू बाबा. माधोबांच्या एकसारख्या विनवणीने आता काशावैदू चिडला होता. तो मोठ्याने म्हणाला, जा जा. जाण्याची खूण करून तो आपला उजवा हात नाचवत म्हणाला, निघून जा इथून. तो देवीकडे वळला. जा, तू सुद्धा निघून जा. तुला मुक्त करतो मी. त्याने मूर्तीच्या पायांना बांधून ठेवलेला दोर कापला. आता नकोय तुझी शक्ती. त्याचे आता त्या तिघांकडे लक्षच नव्हते. तो त्याचा एकटाच बडबडत होता. त्या तिघांनी देखील त्याच्या त्या बडबडीत व्यत्यय आणला नाही. त्यांनी विनम्रपणे वाकून काशावैदूला नमस्कार केला आणि ते गुहेतून बाहेर पडले. काशावैदू त्या गुहेत बरळतच होता. मारा मला, मारा, वाट पाहतोय तुमची. त्याने एक चाबूक उचलला आणि स्वतःच्या पाठीवर ओढला. मारा मला, नवं शरीर पाहिजे मला, मारा मला. इथे आपलं हे प्रकरण संपलंय.